नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट लागलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सध्या हा बंगला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव आहे। हिवाळी अधिवेशनासाठी ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठीच आपण बघू शकतो या ठिकाणी आधुनिक लिफ्ट जी आहे ती लावण्यात आलेली आहे। 2 माळ्याचा हा प्रशस्त असा हा बंगला आहे आणि या ठिकाणी 8 तारखेपासून 7 डिसेंबरपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्याला असणार आहे आणि ही लिफ्ट जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मंत्र्यांचे सगळे बंगले सज्ज करण्याची लगबग या ठिकाणी सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाची तयारी वेगानं सुरू आहे। रात्रंदिवस 24 तास या ठिकाणी कंत्राटदारांकडून काम केले जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जो देवगिरी बंगला आहे या देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट लावली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, ही आधुनिक अशी ही लिफ्ट जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याचं एंट्रन्स जे आहे ते आतून देण्यात आलेलं आहे। हे बघा, हे सगळे दृश्य ही आधुनिक लिफ्ट आहे। इमारतीच्या बाहेरच्या बाजूने ही लिफ्ट जी आहे ती इन्स्टॉल करण्यात आलेली आहे आणि त्याचा लिफ्टमध्ये प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। बघा, हे संपूर्ण दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। हाच तो प्रशस्त असा हा बंगला आहे। हा प्रशस्त पूर्वी फक्त वर जाण्यासाठी या पायऱ्या असायच्या, परंतु यावेळेस जी मागणी होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून त्यानुसार लिफ्ट लावलेली आहे आणि लिफ्टचं एंट्रन्स जे आहे ते या ठिकाणी इथून असणार आहे। काही काम जे आहे ते अजूनही बाकी आहे, परंतु नागपुरातील रवी भवन परिसरातील उपमुख्यमंत्री साठी राखीव असलेल्या या देवगिरी बंगल्यात पहिल्यांदाच लिफ्ट लावण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।